जय शिवराय. अमोल ते अनमोल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. दिनांक 2 जुलै 2023 रोज महाराष्ट्रात एक राजकीय भूकंप झाला. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक मोठा गट महाराष्ट्रात सत्तेत सहभागी झाला. आता सत्ताधारी याला ट्रिपल इंजिन सरकार म्हणतात. पण या ट्रिपल इंजिन सरकारची नेमकी इनसाइड स्टोरी काय आहे ते सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. हे सगळं जे घडलं ते का घडलं, या घटनेमागं कुणाचा हात होता, याचे परिणाम काय होणार आहेत आणि या सगळ्यात नुकसान कोणाचं होणार आहे, या सगळ्या प्रश्नांचा धांडोळा आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर अमोल ते अनमोल या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या पुढच्या काळातही अशाच अनेक प्रश्नांना वाचा फोडणारे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे. तर या ट्रिपल इंजिन सरकारची ही इनसाइड स्टोरी का? सर्वसाधारणपणे राजकारण काही जण म्हणतात की माझ्या समजण्याच्या पलीकडे, काही जण म्हणतात मला इंटरेस्ट नाहीये, पण या लोकशाहीमध्ये आपण या राजकारणाचा अविभाज्य घटक आहोत. त्यामुळे ही इनसाइड स्टोरी तुमच्या सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे. 2 जुलैच्या राजकीय भूकंपानंतर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. सोशल मीडियावर तर मीम्सचा महापूर आला, म्हणजे अनेक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले. यापुढे मी मतदान करणार नाही असं स्टेटस काही जणांनी ठेवताना आपण पाहिलं. त्याचबरोबर मतदान ओळखपत्र जाळून टाकावं का असं विचारणारे सुद्धा व्हिडिओज होते आणि या सगळ्या प्रतिक्रिया स्वाभाविक होत्या. पण एखादी घटना जेव्हा घडते तेव्हा त्या घटनेकडं दोन बाजूनी बघणं गरजेचं असतं. एक म्हणजे त्या घटनेचे पडसाद, त्यातून उमटणाऱ्या प्रतिक्रिया, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट असते त्या घटनेची कारण मीमांसा. त्यामुळे ही घटना घडली, हा राजकीय भूकंप घडला, यानंतर आरोप प्रत्यारोप स्पष्टीकरण हे सगळं आपण मीडियामध्ये बघतो. पण याची कारण मीमांसा काय, हे नेमकं का घडलं ते जाणून घेणं गरजेचं, आणि त्यासाठीच आजची ही ट्रिपल इंजिन सरकारची इनसाइड स्टोरी. तर ही घटना घडण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट घडली. दिनांक 27 जून 2023 माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भोपाळमध्ये एक भाषण केलं. त्या भाषणामध्ये त्याने अनेक गोष्टींचा उहापोह करत असताना काही राजकीय पक्षांवर आरोप सुद्धा केले आणि त्याच वेळी त्यांनी एक गॅरंटी सुद्धा दिली. काय होता तो व्हिडिओ? पुन्हा तुमच्या आठवणी करता एकदा बघा. अगर मैं एनसीपी की बात करूं तो एनसीपी पर भी करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला, महाराष्ट्र सिंचाई घोटाला, अवैध खनन घोटाला, इनकी लिस्ट भी बहुत लंबी है और मेरी गारंटी है हर घोटालेबाज पर कार्रवाई की गारंटी. मग आता प्रश्न निर्माण होतात की माननीय पंतप्रधानांनी ही छातीठोकपणे जी गॅरंटी दिली भ्रष्टाचाराविरोधातल्या कारवाईची, त्यानंतर या गोष्टी घडल्या की या राजकीय भूकंपाची स्क्रिप्ट ही आधीपासूनच लिहून तयार होती, हे भाषण केवळ निमित्त होतं? त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे माननीय पंतप्रधानांनी छातीठोकपणे ज्या भ्रष्टाचाराविरोधातल्या कारवाईची गॅरंटी दिली होती त्या गॅरंटी विषयीच प्रश्नचिन्ह सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होईल अशी नेमकी काय अपरिहार्यता होती. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातलं भारतीय जनता पक्षाचं जे नेतृत्व करतायत त्या नेतृत्वाची प्रतिमा मलिन होण्याचा धोका भारतीय जनता पक्षानं कसा काय पत्करला? जो भारतीय जनता पक्ष सार्वजनिक व्यासपीठावर नैतिकता, राजकारणातील साधन शुचिता या गोष्टीचा कायम उहापोह करत असतो, त्या भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत एक म्हण आहे, म्हणजे सर्वसाधारणपणे आपण म्हणतो की कमरेचं सोडून डोक्याला कोंडाळण्याची परिस्थिती येईल. तर ही परिस्थिती, अशासारखी परिस्थिती भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत का ओढवली? नेमकी ही अपरिहार्यता काय? आता काही जण म्हणतील की महाराष्ट्रातलं सरकार स्थिर व्हावं म्हणून हा राजकीय भूकंप घडवण्यात आला. तर ही वस्तुस्थिती याबाबतची जी आहे ती जाणून घेणं गरजेचं आहे. ती म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण 288 आमदार आहेत, त्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडं 106 आमदार आहेत. वर्षभरापूर्वी शिवसेनेमध्ये जी फूट पाडण्यात आली आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक आमदारांचा गट हा सत्तेत सहभागी झाला. त्यांची संख्या विधानसभेचे 40 आमदार आणि विधान परिषदेचे 3 आमदार
अशी 43 आहे आणि त्याचबरोबर 9 अपक्षांनी या सरकारला पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेतलं फक्त जर संख्याबळ आपण बघितलं तर हे संख्याबळ भाजपचे 106, शिंदे गटाचे 40 आणि 9 अपक्ष असं जवळपास 154चं संख्याबळ तयार. जरी आपण काही क्षणासाठी 16 आमदार अपात्र होणार ही शक्यता जरी गृहीत धरली तरी सुद्धा महाराष्ट्राच्या सरकारला धोका नाही. मग महाराष्ट्राच्या सरकारला जर धोका नव्हता तर असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा गट सत्तेत सहभागी करून घेण्यामागची नेमकी अपरिहार्यता काय? इतकंच नाही तर आता मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालं आणि या खातेवाटपामध्ये आपण बघतो की भारतीय जनता पक्षाकडं असलेली 6 खाती ही या नवीन गटाला देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर शिंदे गटाकडे असणारी 3 खाती देण्यात आलेली आहेत. म्हणजे समोर वाढून ठेवलेलं ताट किंवा ज्याला आपण म्हणतो हातातूनचा नाही अगदी तोंडातला घास काढून द्यावा लागला. हे का घडलं? यामागे नेमकं कारण काय? आणि ही खरी इनसाइड स्टोरी आहे या ट्रिपल इंजिन सरकारची. तर हा सगळा राजकीय भूकंप घडण्यामागे सगळ्यात महत्वाचं कारण आहे आणि ते म्हणजे 2024 मध्ये होणारी लोकसभेची सार्वत्रिक निवड. आता कळीचा मुद्दा हा आहे की 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला धोक्याची खंडा जाणवतीये का? यासाठी देशातल्या लोकसभा निवडणुकांची पार्श्वभूमी एकदा लक्षात घेणं गरजेचं आहे. 1977 पासून ते आजतागायत देशातल्या लोकसभा निवडणुकांचा कल बघितला तर कोणत्याही पक्षाला सलग 3 टर्म सरकार बनवण्याची संधी आपल्या देशातल्या जनतेने दिलेली नाही. मी अत्यंत जबाबदारीने हे विधान करतो. सलग 3 टर्म 1977 पासून आजतागायत संधी नाही आणि भारतीय जनता पक्षाच्या 2 टर्म या पूर्ण होत आहेत. त्यामुळे 1977 पासून आजपर्यंत असणारा इतिहास हा अचानक बदलणार का? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. याबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे 10 वर्षात आलेली अँटी इन्कम्बन्सी. म्हणजे आपल्याला आठवत असेल 2014 मध्ये जी आश्वासनं देऊन भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला ती आश्वासनं पूर्ण करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष बहुतांशी अपयशी ठरलेला दिसतोय. म्हणजे आपल्याला ती जाहिरात अजूनही आठवत असेल, बस होगी महंगाई की मार अब की बार. पण गेल्या 10 वर्षांमध्ये महागाईनं उच्चांक गाठलेला पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, डाळी सगळं 100च्या पार गेलेलं आहे आणि महागाईवर नियंत्रण आणण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला सौशेल अपयश आलेलं. दुसरं आश्वासन देण्यात आलं होतं दरवर्षी 2 कोटी तरुणांना रोजगार देणार. ज्या हिशोबानं आतापर्यंत 18 कोटी तरुणांना रोजगार मिळणं अपेक्षित होतं, परंतु याही बाबतीत निराशा दिसते. आज बेरोजगारीनं सुद्धा उच्चांक गाठलेला आहे. मग स्मार्ट सिटी असेल, स्किल इंडिया असेल, या सगळ्या आश्वासनांना, या सगळ्या प्रोजेक्ट्सना सपशेल अपयश आलेलं आपल्याला दिसतंय. आणि या संदर्भात एक आणखी सविस्तर व्हिडिओ, कारण मोदी ॲट 9 जे आहे तर त्याला आरसा सुद्धा दाखवला पाहिजे, हा येणाऱ्या कालावधीत करणार आहे. पण एकूण 10 वर्षात असणारी अँटी इन्कम्बन्सी हा एक प्रश्न मोठा भेडसाव. त्यानंतर आणखी एक इंटरेस्ट, या पुस्तकाचा जेव्हा फोटो पाहिला तेव्हा अनेकांनी अनेक तर्कवितर्क बांधले होते. पण याच्यात जर आपण नीट बघितलं तर भारतीय जनता पक्षानं 2019 साली 303 जागा मिळवल्या होत्या आणि या 303 जागांमध्ये जी मदार आहे भारतीय जनता पक्षाची ती आपण बघू शकतो. हिंदी हार्टलँड ज्याला म्हणतात किंवा ग्रामीण राजकीय विश्लेषक ज्याला कधी कधी गायपट्टा सुद्धा म्हणतात, या संपूर्ण भागामध्ये म्हणजे यामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, छत्तीसगड, झारखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि दिल्ली ही राज्य येतात. या हिंदी हार्टलँडवर भारतीय जनता पक्षाची प्रकर्षान मदार आहे. पण 2024ला सामोरं जात असताना भारतीय जनता पक्षाला नेमक्या कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार? तर आपण जर आता देशाचा नकाशा बघितला तर देशात एकूण 14 राज्य अशी आहे की या 14 राज्यांमध्ये आत्ता भारतीय जनता पक्षाचं सरकार नाही. कोणकोणती आहेत ती राज्य? ग्राफिक्सच्या माध्यमातून बघा. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड, राजस्थान, ओरिसा, दिल्ली, बिहार, पंजाब, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश. आता या 14 राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण 309 जागा आहेत आणि 2019च्या लोकसभा निकालांची जर आकडेवारी बघितली तर या
309 जागांपैकी 129 जागांवर भारतीय जनता पक्षानं विजय मिळवला. आता तुम्ही म्हणाल तेव्हाही तशाही जागा तिथे कमीच निवडून आल्या होत्या. पण आता जी मदा आहे त्यातली महत्त्वाची जी राज्य आहे लोकसभेच्या जागांच्या हिशोबाने ती आहेत उत्तर प्रदेश, 80पैकी 62 जागा भाजप जिंकलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रातल्या 48पैकी 23 जागा भाजप आणि तेव्हा युतीत लढलेल्या शिवसेनेने मित्रपक्ष असताना 18 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर बिहारमध्ये भाजपला जरी 17 जागा दिसत असल्या तरी सुद्धा जनता दल युनायटेड आणि लोक जनशक्ती पार्टी यांच्या युतीमध्ये भारतीय जनता पक्षाने 40पैकी 39 जागा जिंकल्या होत्या. मध्य प्रदेशमध्ये 29पैकी 28, राजस्थानमध्ये 25पैकी 24, कर्नाटकमध्ये 28पैकी 25. आता या सगळ्या आकडेवारीवर जर नजर टाकली तर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणुका या वर्षाअखेरीस होऊ घातलेल्या आहेत आणि निवडणूक सर्वेचा जर कल पाहिला तर या दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला अनुकूल वातावरण नाही. त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये म्हणजे छत्तीसगड असेल, तेलंगणा असेल, याही ठिकाणी निवडणुका होत्या तिथेही भारतीय जनता पक्षाला अनुकूल वातावरण नाही. आता उत्तर प्रदेशचा जेव्हा आपण विचार करतो सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन उत्तर प्रदेशचं होतं. 65 जागा जिंकल्या होत्या. पण यावेळी 2019च्या आधी 2017ला उत्तर प्रदेशची विधानसभेची निवडणूक झाली होती आणि त्यामध्ये भाजपला थम्पिंग मेजॉरिटी ज्याला म्हणतो अशा जागा मिळाल्या होत्या. समाजवादी पार्टीला तिथे केवळ 47 जागांवर समाधान मानावं लागलं होतं 2017 साली. पण 2022 साली जी निवडणूक झाली विधानसभेची त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या तब्बल 57 जागा कमी झालेल्या आहेत आणि समाजवादी पार्टीच्या 64 जागा वाटलेल्या आहेत. त्यामुळे ही नक्कीच उत्तर प्रदेशमध्ये धोक्याची घंटा आहे. त्यामुळे पुन्हा 62चा स्कोर होईल का याविषयी साशंकता आहे. त्यानंतर कर्नाटकमध्ये काय झालं आपण पाहिलेलं आहे. कर्नाटकचं सरकार ज्या पद्धतीनं पाडण्यात आलं त्याचा रोष तिथल्या सरकारवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचं प्रतिबिंब ही कर्नाटकच्या निवडणूक निकालांमध्ये दिसलं आणि त्यावेळी 28पैकी 25 जागा ज्या निवडून आल्या होत्या आता तिथे काँग्रेसचं सरकार आहे. त्यामुळे पुन्हा हाही रिझल्ट कर्नाटकात होऊ शकणार नाही. मग महत्त्वाचं राज्य इथं बिहारमध्ये 40पैकी 39 जागा मित्रपक्षांच्या माध्यमातून NDAच्या निवडून आल्या होत्या आणि बिहारमध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्षापासून फारकत घेतलेली आहे आणि RJD म्हणजे लालू प्रसाद यादव यांचा जो पक्ष आहे त्यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांच्याबरोबर बिहारमध्ये आता सरकार आहे आणि बिहारमधला सुद्धा लोकसभा निवडणुकींचा जर सर्वे बघितला तर कदाचित भारतीय जनता पक्ष अगदी 1 आकडी संख्येवर येऊ शकतो असा सुद्धा धक्कादायक अंदाज काही सर्वेमध्ये वर्तवला गेला आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं ठरतं ते राज्य म्हणजे आपला महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत आणि आपण बघतो की भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते हा दावा करतायत ती तयारी करतायत की किमान 45 जागा महाराष्ट्रातून या निवडून आणणारच. ही अपरिहार्यता आहे भारतीय जनता पक्षासमोर देशाचं एकूण चित्र पाहता महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याची. परंतु महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आल्यानंतर ही शक्यता आणखी धूसर झाली होती. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पाडणं हे क्रमप्राप्त होतं आणि त्या पद्धतीनं हे राजकीय भूकंप वर्षभरापूर्वी शिवसेनेच्या बाबतीत त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत हे राजकीय भूकंप घडवण्यात आले. आणि शिंदे फडणवीस सरकारची वर्षपूर्ती होत असताना काही सर्वे करण्यात आले. म्हणजे टाइम्स नावचा जर आपण सर्वे बघितला तर टाइम्स नावच्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीनं लोकसभेच्या निवडणुका जर एकत्रित लढवल्या तर महाविकास आघाडीला 43% मतदारांनी पसंती दिलेली आहे आणि शिंदे फडणवीस गटाला 43% मतदारांनी पसंती दिलेली. त्यानंतर सकाळनं जो सर्वे केला होता या सकाळच्या सर्वेमध्ये 47.7% लोकांनी ही महाविकास आघाडीला पसंती दाखवलेली आहे आणि 39.3% लोकांनी ही शिंदे फडणवीस गटाला पसंती दाखवली. चित्र स्पष्ट आहे. त्यामुळे महाविकास आघाडी जर एकत्र लढली तर हे चित्र पालटलं जाणार आहे हे भारतीय जनता पक्षाला कळलं आणि म्हणूनच हा राजकीय भूकंप घडवण्यात आला. याला आणखी एक फार महत्त्वाचा पदर आहे ती म्हणजे आपण सगळ्यांनी बातम्यांमध्ये बघितलं असेल वाचलं असेल पेपरमध्ये पाटण्यामध्ये झालेली विरोधकांची बैठक. आणि ही विरोधकांची बैठक नक्कीच भारतीय जनता पक्षाच्या धुरीणांच्या मनात धडकी भरवणारी होती. याची दुसरी बैठक आता बँगलोरमध्ये पार पडते आणि अशा पद्धतीने विरोधक एकवटले तर नेमकं काय होणार
तर 2019ला भारतीय जनता पक्ष ज्याला आपण पाशवी बहुमत म्हणतो, थम्पिंग मेजॉरिटी म्हणतो, त्या मेजॉरिटीने निवडून आला होता. 303 जागा या भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या होत्या. पण एकूण मतांची संख्या जर बघितली तर भारतीय जनता पक्षाला 2019च्या निवडणुकीमध्ये 38% मतं मिळाली होती. 38%. याचाच दुसरा अर्थ असा होतो की 62% जनता ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान करत होती आणि वेगवेगळ्या पक्षांमध्ये, ज्याला आपण मल्टी पार्टी पॉलिटिक्स म्हणतो, यामध्ये ही मतं विभागली गेल्यामुळे भारतीय जनता पक्षाला नक्कीच विजयाची संधी मिळाली. आता विरोधकांची एकजूट झाली आणि एकाच एक उमेदवार दिला गेला तर 38%पेक्षा 62% हे कधीही मोठे आहेत. आणि नेमकी हीच खंत, नेमकी हीच धोक्याची घंटा भारतीय जनता पक्षासाठी जाणवते. म्हणून हे वारंवार होते. प्रत्येक राज्यामध्ये हे करण्याचा प्रयत्न होतोय. महाराष्ट्रात झालं, त्यानंतर बिहारमध्ये करण्याच्या काही बातम्या मध्यंतरी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आल्या होत्या. तर ही आहे राजकीय अपरिहार्यता कोणत्याही परिस्थितीत 2024ची लोकसभा निवडणूक जिंकण्याची. आता यामध्ये नेमकं नुकसान कुणाचं हा कळीचा मुद्दा आहे. म्हणजे या राजकीय भूकंपानंतर सिंहासन सिनेमातला एक व्हिडिओ हा सोशल मीडियावर खूप व्हायरल होत होता आणि मतदारांना हाच खरा प्रश्न आहे की हे जे सगळं होतंय, हे काय राजकारण होतंय, पक्ष फोडले जात आहेत म्हणा, पक्ष पळवले जात आहेत म्हणा, या सगळ्यामध्ये आमच्या आयुष्यात नेमका काय फरक पडणार. म्हणजे कोणी म्हणत असेल की विकासासाठी, कोणी म्हणत असेल महाराष्ट्राच्या भल्यासाठी, कोणी म्हणत असेल आणखी कशासाठी. पण महत्त्वाचा मुद्दा मतदारांचा हाच आहे की या सगळ्या गोष्टी करण्याने आमच्या महागाईवर नियंत्रण येणार आहे का? या सगळ्या गोष्टी करण्याने महाराष्ट्रातून जे प्रकल्प बाहेर गेलेले ते प्रकल्प पुन्हा येऊन महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार मिळणार आहे का? महाराष्ट्राचा शेतकरी हा प्रश्न विचारतोय. कापूस असेल, कांदा निर्यात असेल, या निर्यातींवरची जी बंधनं येतात आणि त्यानंतर आमच्या शेतमालाचे भाव कोसळतात, तर हे सगळं झाल्याने आमच्या तोंडी सुखाचा घास येणार आहे का? याबाबत काही पॉलिसी निर्णय होणार आहेत का? एकीकडे म्हणायचं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार आणि त्यावेळी खतांच्या, तणनाशकांच्या किमती कितीतरी पटींनी वाढवायच्या, हे कुठंतरी थांबणार आहे का? तर आमच्या आयुष्यात फरक पडणार आहे. हे सर्वसामान्य मतदारांचं वळ. आणि यामध्ये 2019 साली मायबाप मतदारांनी एका विचारधारेवर विश्वास ठेवून जे मतदान केलं होतं, त्या विश्वासाचं काय? हा तर फार मोठा प्रश्न निर्माण होतो. आणि मग ज्या प्रतिक्रिया मी सुरुवातीला होणार, या प्रतिक्रिया जर आपण बघितल्या तर या प्रतिक्रियात येणारा प्रामुख्यानं तरुण वर्ग होता. आणि यामध्ये सर्वसाधारण मतदार यादीमध्ये प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीमध्ये साधारणतः 10% हा नव मतदार असतो. म्हणजे 18 ते 22 वयोगटातली मुलं जी पहिल्यांदा विश्वासानं जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा घटक म्हणून मतदानाचं कर्तव्य पार पाडत असतात. जर या तरुणाईच्या मनात एकूणच राजकारणाविषयी एक अनास्था निर्माण झाली, राजकारणाविषयी तिटकारा निर्माण झाला, तर देशाचं भवितव्य उद्या ज्यांच्या खांद्यावर आहे त्यांनीच जर या संपूर्ण लोकशाही प्रणालीकडे पाठ फिरवली तर यात देशाचं अपरिमित नुकसान होणार आहे. हे सत्तेचा खेळ करणाऱ्या प्रत्येकाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हीच आहे ट्रिपल इंजिनची इनसाइड स्टोरी. साम दाम दंड भेद काहीही करा, पण 2024ची लोकसभा निवडणूक जिंका, हा भारतीय जनता पक्षाचा जो प्रयत्न आहे, हा उलगडून दाखवण्याचा हा आजचा प्रयत्न होता. आणि सरते शेवटी कोणी कितीही अनाभाका घेतल्या, कोणी कितीही स्वप्न दाखवली, कोणी कितीही म्हटलं की हे फेविकॉल का मजबूत जोड आहे, तरी सुद्धा या फेविकॉलची ताकद किंवा याचं मर्म केवळ आणि केवळ 2024 साली होणारी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आणि त्यातून केंद्रातली सत्ता हस्तगत करण्याची महत्वाकांक्षा हीच आहे. हे सर्वसामान्य सूज्ञ मतदारांना नक्कीच ठाऊक आहे. शेवटी ये पब्लिक आहे, सब जानती आहे. आणि योग्य वेळी भारतातला सूज्ञ मतदार हा योग्य निर्णय नक्कीच घेईल. जाता जाता एवढंच, डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन. व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आणि आपल्या अमोल ते अनमोल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अमोल ते अनमोल. जय शिवराय.